माझे क्लायंट आहेत 100 करोडचा त्यांचा बिझनेस 10 दिवसात ठप्प झाला. त्यांना मी विचारलं, "या 10-15 दिवसात तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस केले?" ते म्हणाले, "मॅडम काहीच नाही, सगळं रुटीन चालू आहे." म्हटलं, "काहीतरी केलं असेल." आणि त्यांनी सांगितलं मग हळूच बोलले ते, की "मी एक डायमंड घातलेला आहे." म्हटलं, "कोणी रिकमेंड केलेलं वगैरे?" सगळं आमचं बोलणं झालं. आणि त्यांना परत मी विचारलं, की "जेव्हापासून तुम्ही घातलत त्यानंतरच तुम्हाला हा त्रास झाला?" ते म्हणाले, "हो." आता ज्यांनी कोणी यांना हे रिकमेंड केलेलं, त्यांनी हे नाही बघितलं, की माझ्या क्लायंटने ऑलरेडी पुखराज पण घातलेला आहे. हे बघा, जेव्हा 2 विरुद्ध ग्रहांचे जेव्हा तुम्ही रत्न घालतात, तर त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट होतात. पुखराज हा जो आहे, हा आहे गुरूचा आणि डायमंड शुक्र. दोन्हीही अपोजिट आहेत, त्याच्याने ॲडव्हर्स इफेक्टच होतील. आणि जर शुक्र किंवा गुरु त्यांचा वीक असेल किंवा चांगला नसेल आणि त्याचे रत्न तुम्ही घातले, तर त्याचे इफेक्ट्स पॉझिटिव्ह येत नाही. मी रिकमेंड करेल दोन्ही अपोजिट घालण्यापेक्षा तुम्ही रत्न घालूच नका.